राज्यातलं एक महत्त्वाचं आणि मोठं तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आता नव्या रूपात भाविकांना पाहायला मिळणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून 40 कोटी रुपये निधीतून पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं। हेच काम अंतिम टप्प्यात असल्याचं चित्र आहे। पंढरपुरात प्रतिवर्षी 2 कोटीहून अधिकचे भाविक येतात। या पार्श्वभूमीवर नव्यानं होऊ घातलेल्या रेल्वे स्थानकामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या रेल्वे मार्ग अधिकची होण्याचा सुकर झालेला आहे। मात्र आता देशाच्या कानाकोपऱ्यातून जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या पंढरपूर रेल्वे स्थानक मार्गे गेल्यास देशातील भाविकांना पंढरपूर पर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे। आढावा घेतलाय सुनील दिवाणी यांनी। पंढरपूरला देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविक यायला सुरुवात झालेली आहे। अशा वेळेला पंढरपूरच्या विकासासाठी जवळपास 3.5 ते 4 हजार कोटीचा कॉरिडॉर आणि इतर विकास कामं प्रस्तावित आहेत। त्याला आता कामाला सुरुवात होणार आहे आषाढी यात्रेनंतर। त्याच पद्धतीनं पंढरपूरमधलं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचंही रिन्युएशन जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। 40 कोटी खर्चाने हे रिन्युएशन पूर्ण केलेलं आहे। सध्या पंढरपुरातून देशातल्या विविध भागातून जवळजवळ 6 ते 8 लॉंग रूटच्या गाड्या धावतात। चारी बाजूनी जर भाविक इथं पोहोचू शकले तर मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकार पंढरपूरला जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करायचा प्रयत्न करत आहे त्याचा फायदा थेट भाविकांना मिळू शकणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या या इथं वाढवाव्यात अशी मागणी सध्या पुढे येत आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।